परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील 10 जिल्हा परिषद व 20 पंचायत समितीचे गण याच्या निवडणुकीची बिगुल वाजलेली दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 21 जानेवारी तारीख संपलेली आहे। 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख येऊन ठेपलेली आहे। दरम्यान जवळपास या ठिकाणी सर्व पक्षांची उमेदवारी घोषित झालेली आहे। चारठाणा सर्कल जिंतूर तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणून चारठाणा सर्कल आहे आणि चारठाणा सर्कल मधून भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली ते उमेदवार म्हणजे या ठिकाणी मीनाताई नानासाहेब राऊत यांचं काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला। नमस्कार। जिंतूर तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका ह्या निवडणुकीसाठी आज परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी तसेच जिंतूर तालुक्याचे चाणक्य नेते माजी आमदार बोर्डीकर साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला भाजप पक्षाची उमेदवारी दिलेली आहे। आजपर्यंत गेले 20 वर्षापासून राजकारणात काम करताना फक्त राजकारणच न करता 80% समाजकारण करत मी आजपर्यंत राजकारण केलं आणि ह्या कामाची पावती म्हणून आज दीदींनी मला भाजप पक्षाची उमेदवारी दिलेली आहे। आज जी काही मी कामं केले फक्त कोणाला खोटे आश्वासन देता प्रामाणिक कामं केली आणि हाच प्रामाणिक केलेल्या कामाचा आजही माझ्या सर्व मतदार बंधू आणि माझ्या सर्व मायबाप जनतेचा विश्वास माझ्यावर आहे। आज मी एवढंच माझ्या मतदारांना सांगेल की आज होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आहे तेव्हा आज आपण सगळ्यांची साथ मला मिळावी, सगळ्यांनी साथ दिली तर आपला सगळा विकास आणि सगळ्यांचा विश्वास, आपला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे। आणि आपलं जे काही माझं सर्कल आहे, जो काही माझा मतदार बंधू भगिनी आहेत, हे माझं एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणं हेच माझं कर्तव्य आहे आणि आपण टाकलेला विश्वास खरी ताकद आहे। मी चारठाणा सर्कलच्या जनता मायबापांना अशी विनंती करते की चारठाणा सर्कलमध्ये मी सौ मीनाताई नानासाहेब राऊतच्या पंचायत समिती गणातून चारठाणा सर्कलचे तहसील जाफर मियाँ देशमुख व जोगवाडा सर्कलच्या सौ मंगलताई प्रकाश मस्के यांना प्रचंड मतांनी येणाऱ्या 5 तारखेला मतरूपी आशीर्वाद द्यावा, भरपूर मतदान करून भाजप पक्षाला निवडून द्यावं। भाजप पक्षाची साथ हाच विकासाला संधी, हेच मी एवढं सांगते। आणि येणाऱ्या उद्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत सगळ्यांनी ठोस मतदान द्या आणि कोणत्याही भूल थापांना बळी न पडता आपला विश्वास माझ्यावर ठेवा। जिंतूर तालुक्यातील ऐतिहासिक गाव चारठाणा गावामध्ये यापूर्वी देखील माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मीनाताई राऊत यांनी आपले कर्तव्य बजावलेले आहे। त्यामुळे पुन्हा यंदा भाजप पक्षश्रेष्ठी व पालकमंत्री तथा नामदार मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी विश्वास ठेवून या ठिकाणी मला संधी दिली। त्यामुळे सर्व जनतेला त्यांनी कळकळीचं आवाहन केलेलं आहे की भाजप पक्षाला तुम्ही पुन्हा एकदा संधी द्यावी असं त्यांना आपल्या मतदारांना आवाहन केलेलं आहे। पुढील भाग असा आहे की चारठाणा सर्कलमध्ये आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीकडे बघितले तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे येणाऱ्या 5 तारखेलाच जनता कोणाच्या बाजूने मतरूपी आशीर्वाद देऊन कोणाला विजयी ठरविते हे बघणे महत्त्वाचे ठरेल। जिंतूर 6 न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर 6 न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र सचिन रायपात्रेवर मी शेख अलीम, जिंतूर, परभणी।